राधे ही घे खा. हाय का आता हा ग बाय माझे खा की ग. हा तुला ना शिक्षण आहे, करिअर आहे, लग्न आहे, तरी बी असं वागतेस वे. धर शानी बाय माझी खा ग. अगं खा खा की. अगं राधे हे घे. रायानं अजून मला बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये मामे. मी इकडे येताना त्याला सांगून आलीये, तू तवाच मला नेलाय जेव्हा मला बायको म्हणून स्वीकारशील. ही काय माझ्या कृष्णच्या नशिबी आलंय. एकीकडे रायान तिला बायको म्हणून स्वीकारलं नाही आणि दुसरीकडे ही आत्तापतूर ज्या घरात अंगणात बागडली खिळली ती घर आता कायमच आमच्या हातातनं जाणार आहे. आता परत तिला इथं या घरात यायला मिळेल ही असं बागडायला मिळेल वाटत नाही. अहो आता कसं करायचं आपण. राया जर कृष्णीला न्यायला आलं नाही आणि ती लोक घर खाली करायला आली तर काय करायचं. काय सांगायचं कृष्णीला, कसं समजवायचं. मला त्याचं तर टेन्शन आलंय. ही टेन्शन तुम्ही कर्ज घेताना घ्यायला पाहिजे होतं. आधी विचार करायला पाहिजे होता या सगळ्याचा. नाही ना वाटलं तवा कर्ज आपल्यावर अशी वेळ आणलं ही दिवस बघायला लावल म्हणून. मग आता काय करायचं ती तरी सांगा. मी बघतो कुठनं पैशाची सोय होते का. पाहिजे कुठनं मदत मिळाली तर ते पैसे वसुलेवाल्याला देता येतील आणि राहिलेल्या पैशासाठी पुढच्या 1-2 महिन्याची मुदत मागता येईल आणि आपलं हे घर पण वाचल. तसं झालं तर चांगलंच होईल. बघा तुम्ही खरंच बघा कुणाकडे पैसे मिळतात ती कधी. काय बी झालं तरी ही घर आपल्या हातून जाता कामा नये. नाही ना जाणार हे घर आपल्या हातून. नाही जाऊन देणार मी घर. अगं काय झालं गुले मावशी. आता अजून काय व्हायचं राहिलंय राया. लई स्वप्न बघितली होती बघ तुझ्या लग्नाची मी. मला वाटलं होतं ह्या घराला शोभल अशी सून थाटामाटात ह्या घरात येईल. कुठलंच इग्न न येता तुझं लगीन पार पड. पर कशाचं काय. येऊन येऊन सून म्हणून कोण आली तर ती कृष्णी, आणि ती बी माझ्यामुळंच. राया राया मला माफ कर. माझ्यामुळेच तुझ्या आयुष्याचं वाटोळं झालं राया. अगं काय बोलतेस तू. ह्या सगळ्यात तुझी काही बी चूक नाही बघ. राया माझं फक्त एकच सपन आहे बघ. मला तुझा सुखी संसार बघायचा. पर ही कृष्णी तुझ्याशी जी काय वागत्या का नाही ती मला नाही बघवत रले का. आणि आशानं तुमचा संसार कसा खुलल. ते काय नाही तू मला सांग बरं. तू कृष्णाला आणायला कवास जातोयस. कधीच नाही. माझी अजिबात इच्छा नाही तिला घेऊन यायची. अरे लेकरा असं काय बोलतोयस. तू जर कृष्णाला घेऊन आला नाहीस तर घरातली समधी तुलाच बोलतील. मला काय ती सोसायचं नाही बघ. आणून बी तीच होणार आहे आणि मला माझ्या घरच्यांच्या नजरेतनं अजून उतरायचं नाही. ती असंही सतत मला कमीपणा दाखवतच असती. लय शिकलेली आहे ना ती. वय बाबा तुझं बी अक्षय खरं आहे बघ. या कृष्णीने भाऊसाहेबांच्यावर काय जादू केली आहे काय कळणं झाले. अरे मला ऋतिक बी म्हणत होता तिच्या सहीशिवाय कारखान्यात कंचच काम होईत नाही. अक्काच्या अक्का कारखाना तिने गिळायच्या आत काय तर कर बाबा. नाहीतर ही काल आलेली कृष्णी घरात बी आणि बाहेर कारखान्यात बी तुझ्या लई हुकूमत गाजवल. आणि तू मालक असून बी गुलाम बनून राहशील. ती येळच येणार नाही. मी तिला माझी बायकोच मानत नाही तर ही सगळं व्हायचा प्रश्नच येत नाही.
आणि असं पण मी तिला आणायलाच जाणार नाही तर ती या घरात येऊच शकत नाही. मग हुकूमत गाजवणं तलेला आमची गोष्ट आहे. अरे काल सही आणायला गेला होता आणि आज तोंड दाखवताय वय. आणली ना सही, मग आता मालाचा ट्रक तिकडच्या तिकडेच घेऊन जायचा ना. हा ट्रक घेऊन गेलोस बरं का आम्ही. अरे बघ आता तू तुझ्या डोळ्याने बघ. अरे ही काय, तिने सही नाही केली का तुम्हीच गेला नाही त्याच्याकडे सही आणायला? कायला कराया, तुझं काम आहे म्हणलं आम्ही करणारच की. त्यातल्या त्यात कारखान्याचं काम आहे. राय आम्ही गेलो होतो तिच्याकडं पण तिने सही नाही दिली. नाही दिली म्हणजे अशी कशी नाही दिली? राय मी तिला लय समजावून सांगितलं की आजचा ह्यो माल जाणं लय गरजेचं आहे. तर ते काय म्हणले माहितीये का, नाही देत जा, काय करायचं ते कर. माझं खोटं वाटतंय, विचार पप्याला. होय, राय एवढंच नाही, मी समजावलं तिला की बाबा तुझ्या अशा वागण्यानं कारखान्याचं लय मोठं नुकसान होईल. तर ते काय म्हणले माहितीये का, हो दे, मला काय करायचं. आणि त्यात भाऊसाहेबांनी कारखान्यात जबाबदारी त्याच्यावर सोपवली, त्याचा त्याला मात चढलाय. आणि आता तर काय, लग्न करून घरात सून आणली, तर आम्ही काय बोलणार त्यांच्या पुढे. होय. आणि जाता जाता काय म्हणली माहितीये का, जवळ राया हात जोडून सही मागायला माझ्या समोर येत नाही तवर मी सही करणार नाही. आता बोल. होय. अरे भाई भाई काय करतोय, पुढे बोल की काहीतरी. आता पुढं काय बोलू, सगळी राहायची इज्जत घालवली लागा तिने. तिला माहिती तिच्या सहीशिवाय कारखान्यात माल बाहेर जाणार नाही, त्यामुळे ती अशी अडवणूक करते. आता तूच ठरव तिचं काय करायचं राया. माझं ठरलंय. कृष्णे, राया तुला नक्की स्वीकारतील याची खात्री आहे बघ मला. घासा अचानक लगीन झाल्यामुळं ते बी गोंधळलेलं आहे ती. पण म्हणून ते तुझ्या संगत संसार करणार नाहीत असं नाही. तू पण वायस धीरानं घे बाय. त्यांचं मन जप. अगही नात्याचं रोपटं एकटं का चांगलं रुजलं ना की मग किती बी वादळ येऊ दे संसारात, ही नातं तग धरते का नाही बघ. हा ना ग, कुठल्या बी नात्यात मनात अशी आडी धरून चालत नाही बाय. कोणीतरी मागं यावंच लागतंय, तवाच नातं टिकतं. उठ, तू रायानं फोन लाव बघू. कृष्णे, आशे इकडे गोयच. कृष्णे, तू रायानं फोन लाव आणि काय म्हणतात ती बघ. मी आलेच. अशी ओळखी सगळ्यांच्या पुढे हात पसरलं. लई लोकांना भीक मागितली, पैशाची मदत करायला कुणी तयार व्हाय नाही. अशी मी नाही पैशाची सोय करू शकलो, मला माफ कर. तुम्ही परत येतो. काय झाली का तयारी? हा शेवटचा दिवस आहे, लक्षात आहे ना? कशाचा शेवटचा दिवस? भाऊ कोणाची वाट बघतो? सोपांची होय र. वय ना, सोपन यायला आज लयच उशीर झाला. एखाद्या वेळेस राय कृष्णाला आणायला गेला असेल त्यामुळे उशीर होत असेल. नाही, तो गेला नसल, तो इथंच असेल. तो गेला असता ना तर मला सांगितलं असतं. आई हे काय चाललंय रायाचं? असं कसं गेला नाही आणायला? आणि आम्ही एकदा सांगून सुद्धा गेला नाही म्हणजे? आम्हाला रायाशी परत बोलावंच लागेल. कुठं आहे तो? राया, हे राया. अरे भाऊ, कशाला डोसक्यात राग घालून घेतोयस? अगं आई, डोक्यात राग घालून घेऊ नाही तर काय करू? तो वागतोच तसा. त्याचं वागणं मला बिलकुल पसंत नाही. हो, पण तू त्याच्यावर रागवलास तर हे प्रकरण आणखीनच इकडं. तर राया काय लहान आहे का त्याच्यावर ओरडायला? हे बघ, त्याच्यावर तू ओरडलास तर त्याला वाईट वाटल. असं पण तुझ्या भ्यानं तो कृष्णाला आणायला जाईल, पण पुढं काय?
पुढे काय ती घरी येईल आणि त्यांचा संसार सुखाचा राहील. असं एका घरात राहिलं म्हणजे संसार चालू आहे हे कोणी सांगितलं तुला रे? त्यासाठी नवरा बायकोंची मनं जुळवायला लागतात. त्यांनी एकमेकाला समजून घ्यायला लागतं, एकमेकावर प्रेम करायला लागतं. तेव्हा कुठं संसार सुरळीत होतो बघ. पण ह्याचं मन जुळत नाही कृष्णाशी, म्हणून कृष्णाला काही माहेरच ठेवायचं काय? असं किती दिवस चालायचं? अरे तेच तर थांबवायचंय. ही दोघं एकमेकाच्या जवळ येत नाही ना, आपण आणूया की. ते कसं? इकडे ये. चालतंय, बरोबर बोलतेस तू. आता बघू ते दोघं एकमेकांच्या प्रेमात कसं पडत नाहीत ते. की आजचा ह्यो माल जाणं लय गरजेचं आहे. तर ते काय म्हणले माहितीये का, नाही देत जा, काय करायचं ते कर. हॅलो, नमस्कार, मी शक्की इंडस्ट्रीज मधून बोलतो. मिस्टर आयबान विधाते, तुम्ही माल पोचवतो म्हणाला होतात, पण अजून माल आला नाहीये तुमचा. आणि आज जर माल आला नाही तर इथून पुढे आम्ही तुमची ऑर्डर स्वीकारणार नाही. रायानं शब्द दिलाय तुम्हाला, आणि काय बी झालं तरी राया त्याचा शब्द मोडत नाही. तो शब्द पूर्ण करायला राया वाटल ती करेल, जीवाची बाजी लावल, पण तो शब्द मोडणार नाही. त्यामुळे काळजी करू नका, आज कोणत्या बी परिस्थितीत तुमचा माल पोचल. मी स्वतः घेऊन येतो. मला काय, मी हात जोडतो, तुमच्या पाया पडू. आमच्या अजून थोडं उपकार करा, थोडी मुदत वाढवून द्या. वाटलं तर आपलं ठरलंय त्याच्यापेक्षा मी अजून व्याज वाढवून देतो. अरे घेतलेले पैसे परत द्यायची लायकी नाही तुझी, आणि तू वाढवून व्याज देणार? काही याडा समजला का काय मला तुझ्यावर विश्वास ठेवायला? माझे पैसे मला आत्ताच्या आत्ता या जागेवर परत पाहिजेत, नाहीतर घर खाली करायचं. ओ दादा, दादा असं करू नका. मी हात जोडते तुमच्या समोर. हवं मामाला घरातनं बाहेर काढू नका. कृष्णीला कळलं ना तर ती धोका नाही सहन करणार हो. मी लिहून देतो तुम्हाला, खरंच तुम्हाला वाढवून व्याज देतो. माझे विश्वास ठेवा थोडा. आता तू एवढं बोलतोय तर तुला आठवड्याभराची मुदत वाढ द्यायला काही हरकत नाही. बोला, तुमचंच काम करायला आलो तो, पण अजून एक आठवड्याची मुदत वाढून द्यायची म्हणतोय. सोपान व्याज वाढवून देतोय. तुझं काही सासू सासरे आहे ती तेव्हा त्यासनी मुदत वाढवून द्यायला. अजिबात मुदत काय वाढवून द्यायची नाही. समद पैसे आत्ताच्या आत्ता काढून घे त्याच्याकडनं. आणि जर नाही ती दिलं पैसे तर घरातनं समद सामान बाहेर फेकून दे, नाहीतर तुझं जिनं हराम करून ठेवीन मी. पैसे पाहिजे आहे ती नव्हता तुझं तुला? पैशासाठी तर चाललंय ना समद. हा, मग ते हाकलून त्यासनी घरातनं. लागतो कामाला लगेच मी. तुमचं लय उपकार झाला बघा आमच्या, आम्हाला मुदत वाढवून दिली. आता ह्या आठवड्यात काय करतो, कुठनं पण काय पण करतो आणि तुमचं समद पैसे आणून देतो बघा. तुला कोणी सांगितली मुदत वाढ दिली म्हणून? येडबीड लागले का काय? तुझ्या आधीच लय लाड झालेत, लय मुदत वाढ दिली मी तुला. आता विषय स्टॉप. माझे पैसे इथं टाकायचे, नाहीतर ती माणसं बघितली का, ती तयार आहेत तुम्हाला घरातनं बाहेर काढायला. अहो दादा, ही कोण माणसं आहे ती?
आणि तर काय चाललंय? अरे मामा सांगशील का? ते कुठल्या तोंडानं सांगणार आहेत? मी सांगतो, वसुली चाललीये. कसली वसुली? तुझ्या मामानं कर्ज घेतलंय माझ्याकडनं, त्या बदल्यात हे घर घाण टाकलंय. त्याची आज शेवटची मुदत आहे. मामे, काय रे मामा, माझ्यापासून तुम्ही दोघांनी का बरं लपून ठेवलं? मला का नाही सांगितलं? हा, मी कोणच नाही बाई तुझी. अरे मामा, मला सांगितलं असतंस तर मी काहीतरी मार्ग काढला असता ना यातनं. नाही, मी आपलं घर यांच्या हातात जाऊन देणार नाही. ओ दादा, तुम्हाला तुमचे पैसे मी देते, मला फक्त येळ द्या. पैसे द्यायची वेळ संपली. आता आता तुमच्या सगळ्यांची वाईट वेळ सुरू झाली. आजपासून हे घर माझं आहे, माझं. आपापला बोऱ्या बिस्तारा उचलायचा आणि निघायचं इथनं. चला. तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला तुमचे पैसे मिळतात, मला फक्त आठवड्याभराचा येळ द्या. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या मामाला अगोदर स्लाइट टाइम दिलाय मी. आता 1 मिनिट पण नाही. हे अरे तुम्ही काय बघताय? जावा, फेका त्यांचं सामान बाहेर. चला. कशाला बोलवलंयस मला? आहेतच का अजून गाल फुगल्या तर? मग तुला काय वाटलं? हे घर माझं नाहीये, नाही राया माझा नवरा आहे, तरी इथे आल्यावर मला आनंद होईल? अगं अंतरा, कळतंय मला समज, पण तू अजिबात काळजी करू नगस. आता लवकरच राया आणि ही समद घर तुझं झालेलं असेल आणि ती कृष्णी रस्त्यावर आलेली असेल. तसं बघायला गेलं तर आजच ती रस्त्यावर आली असेल बघ. माझी माणसं तिच्या मामा आणि मामीच्या घरातलं सामान बाहेर फेकाय गेले ती. म्हणजे का असं का करताय? इकडे सांगते तुला समज. असंच पाहिजे तिला. आत्या, पण मला काय फायदा ह्याच्या नाही. उलट अशाने ती कृष्णा त्या मामा मामीना या बंगल्यात राहायला घेऊन येईल. मला ना कधी कधी तुझ्या काही प्लॅन्स कळतच नाही. माझ्या लग्नासारखंच हा पण प्लॅन फसला तर मग काय करायचं आपण दोघींनी? प्लॅन बिन काय बी फसत नाही ती. मी सकाळी रायाला भेटल्या. राया मला काय म्हणला माहित आहे का? कृष्णीला मी ह्या घरात परत कधीच आणणार नाही. काय म्हणतेस? अगं मी आधी सांगायचंच ना. हळूहळू. पण ती कृष्णा नुसती अशी दूर जाऊन चालणार नाही. ती कायमची दूर गेली पाहिजे, तर माझं आणि रायाचं लग्न होईल. जाईल, लय लवकर लय लांब जाईल बघ. तू अजिबात काळजी करू नकोस. ही गुली आहे की तुला तर माहितच आहे, ह्या घराच्या समद्या चाव्या माझ्या हातात आहेत त्या. त्याच्यामुळे लय लवकर कृष्णी रायापासून कायमची लांब निघून जाईल. कधी कधी म्हणणार आहे ती? सगळ्या संकटातून वाचते ती. त्या ती मेलीच नाही तर मी मारेन तिला. अरे हे काय तमाशा लावलाय? अरे हे कर्जाचं पैसे दिले नाहीत म्हणून तर ही घर खाली करायचं चाललंय सोपांचं.
अहो दादा, तुम्हाला कळना झालंय का? मी म्हणते ना, मी तुमचे पैसे देते म्हणून. थांबवावं सगळं. मी पाया पडते तुमच्या, असं नका करू. तू हात जोड, पाया पड, नाहीतर नाक रगड. मला काय फरक नाही पडत. हे घर खाली होणार म्हणजे होणार. तुमची इच्छा पूर्ण झाली. घरातलं सगळं सामान बाहेर फेकलंय. आता माझे पैसे तयार ठेवा. वा 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 वा, लई मज्जा येते या समजा बघायला. हे ऐक ऐक ऐक, मला त्या सोपानं नाशीच तोंड दाव जरा. आहाहाहा. आंध्रा, अगं इकडे, तुला तर समजा बघून लई मजा येईल बघ. अगं आता ईदा त्यांच्या घरात यायचं राहून दे. ती ज्या घरात राहत होती का नाही, ती घर बी तिच्या नशिबात राहिलेलं नाही. असंच पाहिजे हिला. हिने खूप रडवलंय मला काही दिवसात. तिला पण मी खूप रडवणार, खूप त्रास देणार आहे. इकडे इकडे, खाली बसून बघू. ये, 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 ये. दादा, तुमचे पैसे किती झाले? 2 लाख. तू देती दे. मी 2 काय, मी 2.5 लाख द्यायला तयार आहे. वाटलेस मी तुम्हाला व्याजासकट पैसे देते तुमच्या माघारी. तर हे सगळं थांबवा. माझ्या मामा मामींना घरात बाहेर नका काढू. पाया पडते मी तुमच्या. अजिबात नाही. किती बी रडली का नाही तरी बी तिचं ऐकू नको. ते हाकलून तिला तिथनं. तुला ऐकू येत नाही का ग? का तुझ्या मामासारखं तुझा पण मेंदू काम करत नाही? एकदा सांगितलं ना, आता वरून देव जरी खाली आला ना, तरी हे घर खाली होणार म्हणजे होणार. सगळं मी पाया पडते ए. तुमच्या. दादा, काय करतोय काय करतोय तिकडे? अगं लवकर बंद कर, लवकर बंद कर. हो, कशाला आला इकडे कुणास ठाऊक. रायाने जर मला बघितलं का नाही, लई मोठा घोटाळा होईल. ये वरती. झाला बंद. खरंच. हो ग. तुझी हिम्मत कशी झाली हिला धक्का द्यायची, हिला हात लावायची? केली हिम्मत. काय करणार आहे? ऐकून तू पकडा याला.
परत या घराकडे नजर वर करून बघायचं नाही. परत जर या घराच्या आसपास जरी दिसला तर जित्ता गाडीन. ही रायाची सासरवाडी हाय आणि रायाच्या सासरच्यांना कुणी जर त्रास दिला तर यो राया खपून घेणार नाही. हलक्यात कामच नसतंय आपलं. धाकलं मालक, मामा ह्याची काही बी गरज नाही. इथं सगळी माणसं जमलेत, घरात चला. कृष्णा, मामीला घरात घे. तुम्ही काळजी करू नका. मामा, आता कुणी बी तुम्हाला या घरातनं बाहेर काढणार नाही. आराम करा थोडा. मी सामान आतमध्ये आणून ठेवतो. थँक्यू. भाऊ, वंसांच्या फोटोची काच फुटल्या तेवढे लावून घ्या. बाकी काय बी झालं तरी चालेल, पण वंसांच्या फोटोला कायच व्हायला नाही पाहिजे. मामा, मला माहित आहे जावयाची मदत घेणं तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही लय स्वाभिमानी लोक आहे, पण अहो एवढं सगळं घडलं, एवढं सगळं झालं, तुम्ही मला एकदा तरी सांगायला पाहिजे होतं. तर जी भोग आमच्या वाट्याला आली ते आम्हाला भोगावंच लागणार इथं. पण त्याचा उगाच तुम्हाला कशाला त्रास द्यायचा धाकलं मालक? अहो मामा, मालक काय म्हणताय? जावई आहे मी तुमचा. त्यामुळे इथनं पुढं काय बी लागलं, काय बी झालं तर जावयाच्या नात्यानं मला सांगायचं. मी आहे तुमच्या सोबत. तुम्ही आमचं घर आज जाण्यापासून वाचवलं. मी काय कर्ज फेडून टाकेन, पण तुमचा आभार कसा मानावा हेच कळण झालंय मला. नका मानू. आभार मानून तुम्ही मला परक करताय. तुम्ही बसा, मी चहा टाकते. नाही मामी, चहा मी नंतर पिन. आता ज्या कामासाठी आलोय ते पहिलं काम करून घेतो. कृष्णे, तू तर म्हणलीस जावई बापूने तुला स्वीकारलं नाही, पण आज ते आपल्यासाठी, आपल्या घरासाठी
तुझ्यासाठी एवढं करतील असं वाटलं नव्हतं. अगं सोन्यासारखा जावई मिळालाय मला. नशीब काढलंच बघ पोरी. आणि त्यासाठी आपल्याला देवाचा आभारच मानायला पाहिजे. चल. देवा, आज अगदी येळेवर देवासारखं धाडलंच बघ जावे बापूसनी. आमचं घर बी राहिलं आणि त्यांनी कृष्णीला बी स्वीकारलं. आता माझी कृष्णी मानानं जाईल बिदा त्यांच्या घरी. कृष्णा, बोल. ह्याच्यावर तुझी सही पाहिजे होती. तुझी सही नसल्यामुळं मला मालाचा ट्रक नेता येईना आणि काय बी करून आजच माल पोचवायचा आहे. काय झालं? कर की सही. मी माल चेक केल्याशिवाय सही नाही करू शकत. हे बघ, ह्या सगळ्याची काय बी गरज नाही. मला उशीर होतोय, सही कर आणि मला जाऊ दे. नाही, मी नाही करू शकत. भाऊसाहेबांनी ह्या सगळ्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि ती व्यवस्थित पार पाडल्याशिवाय मी सही नाही करू शकत. ही सगळं तू मुद्दाम मला त्रास देण्यासाठी करतेस ना? तुला दाखवून द्यायचं आहे तुझ्या मर्जी बिगर इथं काहीच चालणार नाही, होय ना? मी माझं काम करते, तू फाळका पाड. कर काय करायचंय ते. या हळदीत भेसळ आहे. ही केमिकलची हळद आहे. बघ राया, मी तुला सांगत होते ना, अरे तू तुझ्या मेहनतीने एवढं कारखाना उभं केलंस आणि या एवढ्याशा छोट्याशा चुकीमुळं आपल्या कारखान्याचं नाव खराब होईल. मला नाही माहिती हे कुणी केलंय, का केलंय, पण हे आपल्या कारखान्यासाठी लई धोकादायक आहे बघ. ही एक छोटीशी चूक एक दिवस आपल्या कारखान्याचं नाव धुळीत मिळवल आणि मला हेच नकोय. म्हणूनच मी समदे माल चेक करते. चेक केल्याशिवाय कोणता बी माल पुढे पाठवत नाही. अरे तुला त्रास द्यायचा हेतू नसतोय र माझा. आपल्या कारखान्याचं नाव खराब होऊ नये म्हणून ही सगळी धडपड चालू होती. कृष्णे, झालं का ग तुझं काम? केलंस कसं या? होय, झालंय का? चला निघतो मी, मला उशीर होतोय. अगो, हे काय राय एकटाच निघालाय वाटतं. कृष्णेला इथं सोडून जातोय की काय? कृष्णाच्या नशिबातच नाही वाटतं विधाताच्या घरी नांदणं. कृष्णाच्या नशिबाचं भोग कधी संपायचं काय माहिती. आधी आई बापाचं प्रेम मिळालं नाही आणि आता संसाराचं सुख पण मिळतंय का नाही काय माहिती. मामा, मामी, माझ्या नशिबात नाही सासर. कृष्णा थांब. येतेस ना?
तुम्ही मला लग्नानंतर इतकं परक कराल मला वाटलं नव्हतं. कृष्णे अगं असं बोलू नकोस बाय. मग काय बोलू? हे घर पाक हातातनं जायला आलं तरी बी तुम्ही मला खर्चाचं सांगितलं नव्हतं. लग्नानंतर तुम्ही मला इतकं अंतर द्याल मला वाटलं नव्हतं. मामा मामी, आता इथनं पुढं जर तुम्ही माझ्याशी असं वागलात ना तर मी या घरात परत कधीच येणार नाही. मामा, तू कर्जाचं काय बी टेन्शन घेऊ नको. कर्ज मी फेडणार आहे. आणि या पुढं या घरावर कोणतं बी संकट आलं तर पहिलं मला सांगायचं. मला परक नका करू र. मी सासरी जरी गेली असली तरी बी हे घर माझं आहे. मला परक नका करू. नका करू मला परक. रडू नकोस कृष्णे. कसं सासरी चाललीस ना अशी रडून गेलीस तर आमच्या जीवाला चैन नाही पडणार. हास बघू, हास. चला निघूया का? राया, थँक्यू. कशासाठी? तू मला बायको म्हणून स्वीकारलंस त्याबद्दल. मी असं कधी म्हणलं? अरे म्हणायला कशाला पाहिजे. तू मला इकडे घेऊन आला तेव्हाच समजलं मला. हे बघ, घरच्यांना वाईट वाटायला नको आणि बाहेर उलट सुलट चर्चा नको म्हणून मी तुला घेऊन आलो. घरच्यांचा विचार केलास आणि माझं काय? मी तुला माझा नवरा मानलं, आपलं लग्न झालं आणि तरी बी तुम्हाला बायको म्हणून स्वीकारणार नसशील तर या घरात राहून माझा काय उपयोग आहे तूच सांग. आपण एका घरात राहतो, एका खोलीत झोपतो आणि आपला नवराच आपल्याला बायको म्हणून स्वीकारत नसेल, ह्या गोष्टीचा मला लई त्रास होतो रे. आणि हा त्रास आता मला सहन होईना झाला. मी परत चालले माझ्या मामा मामीकडे. कृष्णा, अगं परत कुठे निघालीस? अगं ते काय सामान राहिलं का बघायला गेली होती. नजर न लागो जोडीला. कसला लक्ष्मी नारायणचा जोडा दिसतोय. आई, ह्या घरची लक्ष्मीच आहे ती. ही परत आली. राया तर हिला घेऊन येणार नाही म्हणला होता. हिनं काय जादू केली का नाही ह्या घरावरून रायाव काय कळना झाले. ती
परत परत ही या घरात येत्या नाही, पण आता ही शेवटचं. भाऊ लक्षात आहे ना? किती गं बाई माझी ती. अगं तुझ्या बिगर करमत नव्हतं मला 2 दिवस. ये आतमध्ये ये. जरा थांबा. तुम्ही दोघं थांबा, आम्ही आलोच. हे घ्या. भाऊ हे काय आहे? हनीमूनची तिकीट आहेत. अरे लग्नानंतर तुम्ही एकट्यानं कुठं गेलंच नाही. 4-5 दिवस मस्त फिरून या. उद्याच निघायचंय, त्यामुळे आत्तापासूनच तयारीला सुरुवात करा. मग कृष्णा कसं वाटलं भाऊने दिलेलं गिफ्ट? लाजली बघ कशी माझी नाचून. भाऊ तुला मी सांगितलं होतं की नाही, दोघांनी बी हे गिफ्ट लई आवडलंय. काय राया? हनीमूनला त्या कृष्णासोबत संबंधच येत नाही.